प्रेमविवाह म्हणजे भविष्याची खात्री नसते, पण स्वप्नांची हिंमत मात्र असते. अन्वी आणि समीरचं नातं असंच होतं. कॉलेजपासूनचं प्रेम, हातात हात घालून पाहिलेली स्वप्न आणि आपण या शब्दावर उभं राहिलेलं आयुष्य. लग्नाच्या आदल्या रात्री अन्वीने डायरीत लिहिलं होतं, एक दिवस आपण परदेशी जाऊ. नवीन रस्ते, नवीन माणसं, पण हात मात्र एकमेकांच्या हातातच. समीर हसत म्हणाला होता, हे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू. पण आयुष्याला वेगळीच घाई होती. लग्नाला अवघे काही दिवस झाले होते. एका संध्याकाळी समीर लवकर येतो म्हणत बाहेर पडला आणि परत आलाच नाही. अपघात. एका क्षणात आयुष्य थांबलं. अन्वीचं अस्तित्व तुटून पडलं. कुंकू पुसलं गेलं. हात रिकामे झाले आणि स्वप्न डायरीतच अडकून राहिली. रात्री ती त्या डायरीला कवटाळून झोपायची. आपण जायचं होतं ना, असा प्रश्न तिला रोज छळायचा. घरच्यांनी वेळेवर निर्णय घेतला. तू तरुण आहेस, आयुष्य अजून बाकी आहे. आणि तिचं लग्न ठरलं समीरच्या धाकट्या भावासोबत. अर्जुन शांत होता, कमी बोलणारा, पण पाहणारा खूप. दुसरं लग्न ठरलं, पण अन्वीचं मन तिथेच थांबलं होतं. रात्री झोपेत तिच्या ओठावर नाव यायचं, समीर. अर्जुन ऐकायचा, तो दुखायचा, पण कधीही तिला थांबवायचा नाही. एक दिवस त्याने ती डायरी उचलली. परवानगी न मागतानाही ती स्वतः टेबलावर विसरली होती. त्या पानावर स्वप्न होती, परदेशी जाण्याची, स्वतःचं काहीतरी करण्याची आणि आयुष्य पुन्हा हसत जगण्याची. त्या दिवसापासून अर्जुन बदलला. तो तिला शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागला. नवीन फॉर्म, नवीन संधी, पण एकही अपेक्षा नाही. एक संध्याकाळी त्याने तिच्या हातात तिकीट ठेवलं. हे तुझं स्वप्न आहे, माझं नाही, पण ते पूर्ण व्हायला हवं. अन्वी हादरली. पण तू? अर्जुन हसला. कधी कधी प्रेम म्हणजे सोबत येणं नसतं, तर सोडून देणं असतं. अन्वी परदेशात जाण्यास निघाली. एअरपोर्टवर गर्दी होती. घोषणा सुरू होत्या आणि तिचं मन गोंधळलेलं. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आली. हातात छोटंसं पाकीट होतं. मॅडम, हे तुमच्यासाठी. आत एक चिठ्ठी होती, अर्जुनच्या अक्षरात. मी तुला कधीच अडवलं नाही, कारण तुझं स्वप्न माझ्यापेक्षा मोठं आहे. तू हसशील, तेच माझं प्रेम. त्या क्षणी अन्वीचं मन थांबलं. तिला समजलं, समीरचं प्रेम तिला स्वप्न दाखवून गेलं होतं आणि अर्जुनचं प्रेम ते पूर्ण करून मोकळं झालं होतं. डोळ्यात पाणी आलं, पण त्या पाण्यात वेदना नव्हत्या, कृतज्ञता होती. ती प्रवासाला निघाली, पण मनात एक नवं जाणिवेचं फूल उमललं होतं. कधीकधी आयुष्यात प्रेम दोनदा येतं, एकदा धरून ठेवायला आणि एकदा स्वतःहून सोडून द्यायला.